नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजची आपली ही सखोल चर्चा एका खूप वेगळ्या आणि रंजक विषयावर आहे. हो, आणि नुसती रंजक नाहीये. अगदी. कारण आज आपण एका अत्यंत सुंदर कवितेच्या माध्यमातून थेट जुन्या ग्रामीण जीवनात डोकावणार आहोत. आणि नुसतंच डोकावणार नाही, तर जाता जाता आपण भाषेच्या, व्याकरणाच्या काही गमती-जमती सुद्धा पाहणार आहोत. नक्कीच एका बाजूला साहित्याची ओढ आणि दुसऱ्या बाजूला भाषेचे नियम. म्हणजे अनुस्वार आणि सर्वनामांची जादू, असा हा आजचा आपला सुरेख प्रवास असणार आहे. बरोबर. आज आपण कवी सदाशिव माळी यांच्या माहेर या अत्यंत प्रसिद्ध आणि भावपूर्ण कवितेचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आणि या विश्लेषणातून आपण जुने ग्रामीण जीवन, त्यावेळच्या स्त्रियांच्या भावना, त्यांचे भावविश्व समजून घेणार आहोत. साहित्यात आलेले काही खास गावरान शब्द आणि त्यांचे खोल अर्थही आपण उलगडणार आहोत. पण मला या कवितेच्या रचनेबद्दल एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली. कोणती? ती म्हणजे एका साध्या कल्पनेतून सुरू झालेली विचारांची साखळी. कवितेची सुरुवातच मुळीत तापी नदीच्या काठच्या चिखण मातीपासून होते. हो, चिखण माती. चिखण माती म्हणजे अतिशय चिकट अशी माती. आता ऐकताना असा विचार मनात येतो की नुसती नदीकाठची माती बघून एखाद्या स्त्रीच्या मनात विचारांची केवढी मोठी साखळी तयार होऊ शकते. ही कल्पकता खरोखरच थक्क करणारी आहे. पण इथे मला असा प्रश्न पडतो की कवीने सुरुवात करण्यासाठी फक्त मातीच का निवडली असावी? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, माती हे निर्मितीचे आणि ग्रामीण जीवनाचं मूळ आहे. बरोबर. कवी सदाशिव माळी यांनी त्या स्त्रीच्या मनातील भाव याच साखळीच्या टप्प्यांमधून अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत. ती स्त्री विचार करते की या तापी नदीच्या काठच्या चांगल्या चिखण मातीपासून एक सुंदर ओटा बांधावा. ओटा म्हणजे पूर्वीच्या काळी घराबाहेरची किंवा अंगणातील बसण्याची जागा. अगदी बरोबर. आता नुसता ओटा बांधून ती थांबत नाही. मग विचार येतो की जर ओटा चांगला बांधला तर त्यावर एक जातं मांडावं. जातं, दळण दळण्याचं ते दगडाचं साधन. हो, आणि जर जातं चांगलं असेल तर त्यावर सोजी दळावी. म्हणजे ओलासर गहू दळून काढलेला रवाळ प्रकार. आणि जर सोजी चांगली दळली गेली तर त्यापासून गोड लाडू बांधावेत. म्हणजे एका सामान्य मातीपासून सुरू झालेला विचार थेट प्रेमाने लाडू बनवण्यापर्यंत पोचतो. हो, ही केवळ वस्तूंची साखळी नाही, तर ती एका स्त्रीच्या कष्टाची आणि त्या कष्टातून निर्माण होणाऱ्या प्रेमाची साखळी आहे. हे ऐकताना मला जाणवतं की या साखळीला एक अतिशय गडद अशी भावनिक किनार आहे. ती कशी? कारण ती स्त्री हे लाडू काही स्वतःसाठी बनवत नाहीये. नाही. तिला हे लाडू एका शेल्याच्या पदरात बांधायचे आहेत. शेला म्हणजे अंगावर पांघरायचे एक भरजरी वस्त्र. आणि हे मौल्यवान शेल्यात बांधलेले गोड लाडू घेऊन तिला कोणाला भेटायचंय? तिच्या भाऊरायाला, म्हणजेच तिच्या सख्ख्या भावाला. बरोबर. विवाहित स्त्रीच्या मनात माहेरी जाण्याची आणि आपल्या भावाला भेटण्याची जी प्रचंड ओढ असते ना, ती यातून अगदी सहजपणे व्यक्त झाली आहे. पण एवढी मेहनत करून एवढ्या मौल्यवान शेल्यात लाडू बांधून नेण्यामागे नक्की काय भावना असू शकेल? सासरची ओढाताण. हो, यामध्ये खूप खोल मानसशास्त्र दडलेले आहे. ग्रामीण संस्कृतीत माहेर हे एका विवाहित स्त्रीसाठी केवळ एक घर नसते. ते एक भावनिक आश्रयस्थान असते. अगदी. सासरच्या घरात ती सतत जबाबदाऱ्या, कामे आणि कर्तव्यांच्या ओझ्याखाली असते. तिथे तिला स्वतःचे असे स्वातंत्र्य कमी असते. जेव्हा ती भावासाठी शेल्यात लाडू बांधण्याचा विचार करते तेव्हा ती केवळ एक खाद्यपदार्थ देत नसते, तर ती आपले प्रेम आणि अस्तित्वाची ओळख त्याला देऊ पाहत असते. शेला हे सन्मानाचं प्रतीक आहे. माझ्या भावासाठी मी सर्वात मौल्यवान गोष्ट देईन, ही त्यामागची भावना आहे. आणि म्हणूनच या कवितेचा जो शेवट आहे तो या संपूर्ण भावनिक प्रवासाचा कळस वाटतो मला. हो, ती स्त्री पुढे अशी कल्पना करते की माझा भाऊराया मला न्यायला दारात चक्क रथ आणेल. आणि त्या रथाला एक सजवलेला डौलदार बैल, ज्याला आपण नंदी म्हणतो, तो जुंपलेला असेल. आणि त्या रथात बसून ती स्त्री अखेर आपल्या माहेरी जाईल. आता इथे एक गोष्ट खूप रंजक आहे. माहेरी जाण्याचे तिचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? धिंगामस्ती. हो, धिंगामस्ती करणे. हे ऐकायला खूप साधे वाटते, पण या शब्दामागे केवढा मोठा अर्थ दडलेला आहे. धिंगामस्ती हा शब्द या कवितेचा आत्मा आहे असं म्हटले तरी चालेल. एका स्त्रीच्या मनातील माहेराबद्दलचे निर्मळ प्रेम आणि तिथे मिळणाऱ्या स्वातंत्र्याची ओढ यातून स्पष्ट दिसते. सासरच्या जाचक आणि थकावणाऱ्या जबाबदाऱ्यांमधून थोडा वेळ मोकळे होऊन पुन्हा एकदा लहानपणीसारखं स्वच्छंद जगण्याची तिची ही इच्छा आहे. सासरी ती एक सून असते जिच्यावर बंधने असतात, पण माहेरी ती पुन्हा एकदा एक मुलगी होते, जिला हसण्याचे, बागडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.
रथ आणि नंदी ही दोन्ही प्रतीके राजशाही थाटाची आहेत. तिला सासरच्या कष्टाच्या जीवनातून एखादी राणीसारखी सुटका हवी आहे. आणि ती सुटका तिचा भाऊच करू शकतो असा तिचा भाबडा विश्वास यातून दिसून येतो. म्हणजे या कवितेत आलेले शब्द आणि त्यांचे खोल सांस्कृतिक संदर्भ. हो, आपण जेव्हा ही कविता वाचतो तेव्हा काही गावरान आणि जुने शब्द आपल्या समोर येतात जे आजकालच्या शहरी जीवनात रोजच्या वापरात नसतील. पण हेच शब्द तर या कवितेचे खरे सौंदर्य आहेत. आणि याचसाठी आपल्या संदर्भांमधील या शब्दांचे अर्थ आणि त्यांचं महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे चिकण माती म्हणजे फक्त माती नाही. ती घर सारवण्यासाठी वापरली जाणारी घट्ट माती आहे. ती घराचा पाया मजबूत करते. आणि जातं हो, जातं हे दळण दळण्याचे दगडाचे साधन. आजच्या मिक्सरच्या जमान्यात आपण विसरून गेलो आहोत की हेच जातं एकेकाळी स्त्रीच्या भावविश्वाचा केंद्रबिंदू असायचे. पहाटेच्या वेळी याच जात्यावर दळण दळताना स्त्रिया आपल्या मनातील सुख दुःख ओव्यांच्या रूपातून व्यक्त करायच्या. त्यामुळे जातं हे केवळ एक यंत्र नसून ते एक भावनिक व्यासपीठ होते. आणि सोजी आणि शेला या शब्दांबद्दल आपण बोललोच. सोजीसाठी खूप शारीरिक मेहनत लागते जी त्या स्त्रीच्या प्रेमाची खोली दर्शवते. आणि नंदी म्हणजे केवळ ओझे वाहणारा बैल नाही, तर तो एक पवित्र मानला गेलेला बैल आहे. हे सर्व शब्द आपल्याला एका संपूर्ण ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवतात. जिथे निसर्ग आणि मानवी भावना एकमेकांत पूर्णपणे मिसळून गेलेल्या आहेत. याच सांस्कृतिक पार्श्वभूमीमुळे आपल्या संदर्भांमध्ये काही अतिशय रंजक उपक्रम सुचवलेले आहेत. जसे की परिसरातील मातीचे विविध नमुने गोळा करणे, किंवा नागपंचमी आणि नवरात्रीत गायल्या जाणाऱ्या भोंडल्याच्या गाण्यांचा संग्रह करणे. आता वरवल पाहता हे शाळेतील प्रोजेक्टसारखे वाटतील. पण या उपक्रमांमागे एक खूप मोठा उद्देश आहे. यातून जुन्या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिसतो. नक्कीच. हे उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडून ठेवण्याचं माध्यम आहेत. भोंडल्याची गाणी गोळा करणे हे साहित्याशी आणि समाजाशी जोडलेले आहे. पूर्वीच्या काळी करमणुकीची साधने नव्हती, तेव्हा याच गाण्यांमधून समाज एकत्र यायचा. कविता केवळ पुस्तकात वाचून संपत नाही, तर ती अशा उपक्रमांमधून प्रत्यक्ष जीवनात जिवंत राहते. हा एक सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन आहे. ही कल्पनेची साखळी खरोखरच भारावून टाकणारी आहे. पण जशी मातीपासून लाळूपर्यंतची एक साखळी आपण पाहिली, तशीच भाषेचीही एक साखळी असते. हो, भाषा ही शब्दांची आणि नियमांची अशीच एक गुंफण असते. त्यामुळे आता आपण या साहित्यातील व्याकरणाच्या एका अत्यंत रंजक भागाकडे वळणार आहोत. ऐकताना खूप आश्चर्य वाटतं की मराठी भाषेत एका छोट्याशा बिंदूमुळे, होय, अक्षरावर दिलेल्या फक्त एका छोट्याशा ठिपक्यामुळे केवढा मोठा बदल होऊ शकतो. या बिंदूला आपण व्याकरणात अनुस्वार असे म्हणतो. अनुस्वाराची ही ताकद खरोखरच विचार करायला लावणारी आहे. अनुस्वाराचे हे उदाहरण भाषेच्या अचूकतेचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे अधोरेखित करते. आपल्या संदर्भांमध्ये अतिशय चपखल असे नंदी आणि नदी या शब्दांचं उदाहरण दिले आहे. कवितेत आपण जो सजवलेला बैल पाहिला त्याला नंदी म्हणतात. न या अक्षरावर तो छोटासा बिंदू म्हणजेच अनुस्वार दिला आहे. पण समजा लिहिताना किंवा वाचताना घाईघाईत आपण तो अनुस्वार विसरलो तर काय होईल? शब्द तयार होतो नदी. बापरे, म्हणजे विचार करा अर्थाचा अनर्थ कसा होऊ शकतो. नंदी म्हणजे बैल आणि नदी म्हणजे पाण्याचा प्रवाह. एखादा छोटासा ठिपका विसरलात तर तुम्ही सजवलेल्या बैलाच्या रथातून जाण्याऐवजी थेट पाण्याच्या प्रवाहात जाऊन पडाल. भाषेचा हा खेळ जितका गमतीशीर वाटतो तितकाच तो गंभीरही आहे. म्हणूनच भाषेचा वापर करताना ही अचूकता अत्यंत महत्वाची असते. व्याकरण हे केवळ नियम लादण्यासाठी नसते, तर ते आपण जो विचार करत आहोत तो स्पष्टपणे पोहोचावा यासाठी असते. अनुस्वार हा केवळ एक उच्चार नसून तो शब्दाचा आत्मा बदलण्याची ताकद ठेवतो. हे उदाहरण आपल्याला शिकवते की शब्दांकडे आणि त्यांच्यावर असलेल्या छोट्या छोट्या खुणांकडे किती लक्षपूर्वक पाहण्याची गरज असते. आता या अचूकतेच्या प्रवासानंतर आपण व्याकरणाच्या पुढच्या भागाकडे जाऊया. तो भाग म्हणजे सर्वनाम, ज्याला इंग्रजीत प्रोनाउन्स म्हणतात. साहित्यात सुधीर आणि सुमन यांच्या एका उदाहरणावरून याची सुरुवात केली आहे. मी तो पहिला परिच्छेद जसाच्या तसा वाचून दाखवते. नक्की. परिच्छेद असा आहे: सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. सुधीर सुमनला सुमा म्हणतो. सुमन सुधीरला दादा म्हणते. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच. बस. हो ना, हा परिच्छेद वाचतानाच माझी दमछाक होतीये. सुधीर आणि सुमन ही दोन नावं
या छोट्याशा परिच्छेदात इतक्या वेळा आली आहेत की ऐकणाऱ्याला मानसिक थकवा येऊ शकतो. वाक्यांचा नैसर्गिक ओघ पूर्णपणे हरवल्यासारखा वाटतोय. हे स्वाभाविक आहे. जेव्हा एखादे नाम पुन्हा पुन्हा वाक्यात येते तेव्हा ते भाषेचा प्रवाहीपणा नष्ट करते आणि नेमकं हेच टाळण्यासाठी आपल्याला सर्व नामांची गरज भासते. आता आपण याच साहित्यातील दुसरा परिच्छेद पाहूया. जिथे याच वाक्यांची पुनर्रचना केली आहे. दुसरा परिच्छेद असा आहे, सुधीर हुशार मुलगा आहे, त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे, तो तिला सुमा म्हणतो, ती त्याला दादा म्हणते, ते एकाच शाळेत शिकतात, त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत, तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो. जर आपण लक्ष दिले तर इथे सुधीर आणि सुमन या नामांऐवजी त्याच्या, तो, तिला, ती, त्याला, ते अशा शब्दांचा वापर केला आहे. हा दुसरा परिच्छेद वाचायला आणि ऐकायला किती शांत वाटतोय. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे शब्द म्हणजे नामांचे प्रतिनिधी आहेत. सारखं सारखं तेच नाव घेण्यापेक्षा आपण हे प्रतिनिधी वापरतो. यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की नामांऐवजी जे शब्द आपण वापरतो त्यांना सर्वनाम असे म्हणतात. आणि या सर्वनामांच्या वापरामुळेच आपली भाषा अधिक प्रवाही आणि नैसर्गिक वाटते. सर्वनामे केवळ भाषेचा कंटाळवाणेपणा दूर करत नाहीत तर ती विचारांना एक सलगता देतात. पहिल्या वाक्यात सुधीर आणि सुमन कोण आहेत हे सांगितल्यावर पुढच्या प्रत्येक वाक्यात त्यांची नावं घेण्याची गरज नसते. मेंदू तो संदर्भ आपोआप जोडतो. जसे जात्यावर दळण दळताना एक विशिष्ट लय असते तशीच भाषेलाही एक लय असते आणि सर्वनामे ती लय टिकून ठेवण्याचं काम करतात. आजच्या या सखोल चर्चेत आपण किती विविध गोष्टी पाहिल्या. आपला प्रवास सुरू झाला तो तापी नदीच्या काठच्या मातीपासून. त्या मातीतून ओटा बांधला, मग त्यावर जातं मांडलं, मग सोजी दळली, लाडू बांधले आणि तो शेल्यातून प्रवास करत आपण थेट माहेरच्या दारात पोचलो. तिथे जाऊन आपण मनसोक्त धिंगामस्तीची कल्पना अनुभवली. एका स्त्रीच्या मनातील कल्पनेची साखळी किती अद्भुत असू शकते हे आपण शिकलो. आणि जाता जाता आपण भाषेच्या दुनियेतही फेरफटका मारला. एका छोट्याशा अनुस्वारामुळे नंदीची नदी कशी होऊ शकते याची गंमत आपण पाहिली. तसेच नामांच्या जागी येऊन भाषेला प्रवाही बनवणाऱ्या सर्वनामांचीही ओळख करून घेतली. या सर्व चर्चेचा एक व्यापक अर्थ आपण समजून घेणं आवश्यक आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की व्याकरण म्हणजे केवळ घोकमपट्टी करायचे नियम आहेत. पण व्याकरण ही आपली भाषा, आपले विचार आणि आपली संस्कृती अधिक स्पष्टपणे मांडण्याची प्रभावी साधने आहेत. जशी ओट्याची आणि जात्याची रचना एका घराला आकार देते, तसेच हे व्याकरणाचे नियम भाषेला पूर्णत्व देतात. माहेर या कवितेतील साधे शब्द आपल्याला आपल्या मुळाशी जोडतात, तर व्याकरणाचे हे ज्ञान ती मुळे अधिक मजबूत करायला शिकवते. हा अतिशय विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. आता या चर्चेच्या शेवटी एक नवीन विचार आपल्या मनात घोळत राहणं गरजेचे आहे. जरा विचार करूया. बोला. पूर्वीच्या काळी जात्यावर तासनतास दळण दळताना लागणाऱ्या त्या अपार शारीरिक श्रमातूनच अशी सुंदर गाणी आपोआप कशी सुचत असतील. श्रमाचा तो थकवा दूर करण्यासाठीच कदाचित या कल्पनेच्या साखळ्या गुंफल्या जात असतील. अगदी बरोबर. मग आजच्या आपल्या रोजच्या या धापळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या जीवनात अशी कोणती कामं आहेत ज्या आपल्याला अशीच एखादी नवनिर्मिती करण्याची प्रेरणा देऊ शकतील? आज आपल्याकडे जातं नाहीये, पण अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या आत डोकावण्याची संधी देते? या प्रश्नावर नक्की शांतपणे विचार करा. तुमच्या आजूबाजूला चालणाऱ्या साध्या साध्या रोजच्या गोष्टींमध्येही एखादी सुंदर कविता दडलेली असू शकते. फक्त ती शोधण्याची दृष्टी आपल्याला हवी. खरंच. आजच्या या माहितीपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या चर्चेत नक्की भेटू. तोपर्यंत आजूबाजूच्या गोष्टींवर विचार करत रहा, नवीन गोष्टी शिकत रहा आणि आपली भाषा समृद्ध करत रहा.